मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दुचाकीवरनं प्रवास, फडणवीस बुलेटवरनं विधान भवनात. पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर फडणवीसांचा बाईकनं प्रवास, उपमुख्यमंत्री शिंदेही इलेक्ट्रिक कारनं विधान भवनात. माझा बाईक प्रवास लोकांपर्यंत संदेश पोहोचवण्यासाठी पुढील 6 महिने मोठ्या शासकीय कार्यक्रमांचं आयोजन करणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण. शासनाचे इव्हेंट रद्द करा. सध्या पेट्रोल डिझेल वाचवण्याचे जे फोटो सेशन आणि इव्हेंट सुरू आहेत त्यातून बाहेर या. नीट प्रकरणावरनं राज ठाकरे आक्रमक. राज्याच्या हितासाठी कठोर भूमिका घेण्याची मागणी. पंतप्रधान मोदींनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी. निवडणुकीच्या निकालानंतरच इंधन बचतीचं आवाहन का केलं, शरद पवारांचा सवाल. राहुल गांधींसंदर्भात फडणवीसांनी वापरलेले शब्द चुकीचे, शरद पवारांची टीका. राहुल गांधी देशातील सर्वात रिजेक्टेड नेता असं वक्तव्य फडणवीसांनी केलं होतं. शासकीय अधिकाऱ्यांनी परदेश दौरे रद्द करावेत. पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राज्य शासनाकडून परिपत्रक जारी. दैनंदिन वापरात इलेक्ट्रिक वाहनं वापरण्याचं आवाहन. दिल्लीत आठवड्यातनं 2 दिवस वर्क फ्रॉम होम. पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची घोषणा. खासगी संस्थांनाही घरून काम करण्याच्या सूचना. आनंद परांजपेंकडून राष्ट्रवादीच्या सर्व पदांचा राजीनामा. मला दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या, परांजपेंचं वक्तव्य. विधान परिषद न मिळाल्यामुळे परांजपें नाराज असल्याची चर्चा. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंची जयकुमार गोरेंना नोटीस. महिलेचं चारित्र्य हनन करण्याचा गोरेंचा हेतू असल्याचा नोटिशीत दावा. गोरेंनी 7 दिवसात माफी मागावी, अन्यथा कोर्टात जाणार. प्रणिती शिंदे आक्रमक. कांदा प्रश्नावरनं किसान काँग्रेस आक्रमक. मुंबईत मंत्रालयाबाहेर कांदा फेकत आंदोलन. पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड.